आयुष्यामध्ये जादू होऊ लागते। आपल्याला जे हवं ते सगळं आपल्याला मिळू लागतं। आपल्यासोबत फक्त चांगल्या गोष्टी घडू लागतात। हे कधी होतं माहिती आहे? जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीबद्दल, लहानातल्या लहान गोष्टीबद्दल कृतज्ञ असतो। मग ही कृतज्ञता व्यक्त कशी करायची, कृतज्ञ सतत राहायचं कसं आणि त्याने आणखी काय फायदे होतात हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आणि हो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण आपल्या या चॅनलवरती मी ट्रॅव्हल व्लॉग्स, लाईफस्टाईल व्लॉग्स असे छान छान क्विक टिप्स किंवा मला जे एक्सपिरियन्स आलेत ते सगळे तुमच्यासोबत शेअर करत असते। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, शेजारचा बेल आयकॉन प्रेस करा। तर गेल्या काही दिवसांपासून मी रोज कोणत्या गोष्टी माझ्यासोबत चांगल्या घडत आहेत, कोणत्या गोष्टीमधून मला मदत होते ते सगळं लिहिण्याचा प्रयत्न करत आहे। प्रयत्न म्हणण्यापेक्षा की मला आता ती सवयच लागून गेली आहे। एखाद्या दुसऱ्या दिवशी नाही झालं तर मी तिसऱ्या दिवशी लिहायला बसते। आठवड्यातून किमान 4 ते 5 वेळा मी लिहितेच, आकडे टाकते, तारीख टाकते आणि लिहिते। मग ती कितीही लहान गोष्ट असू दे। मला एखाद्या कामामध्ये जितेंद्रची मदत झालेली असू दे किंवा घरामध्ये कामासाठी बायका येतात तर त्यांची मला खूप जास्त मदत होते। ऑफकोर्स आपण त्यांना सॅलरी देतो, पण तरी देखील आपला वेळ किती वाचतो। मला अशा सगळ्या छान छान गोष्टी करण्यासाठी वेळ मिळतो, नवीन नवीन गोष्टी सुचतात, मला प्रचंड माझा वेळ वाचतो आणि त्या वेळेचा उपयोग मी बऱ्याच गोष्टी एक्सपिरियन्स करण्यासाठी घालवते आणि त्या एक्सपिरियन्समधून मी तुम्हाला सांगत असते की मला असा एक्सपिरियन्स मिळाला, आपलं चॅनल एवढं छान चाललंय। सो त्याप्रती किंवा मी जे काही व्हिडिओज बनवते ते तुम्ही सगळेजण बघता, सो सगळे सबस्क्रायबर्स प्रती, सगळ्या व्ह्यूअर्स प्रती मी रोज कृतज्ञता व्यक्त करते। त्यानंतर कोणतीही गोष्ट, घरातले अन्न असेल, कपडे असतील, आई वडील, बहीण किंवा एखाद्या नातेवाईक घरी आले असतील त्यांच्याकडून आपण काय शिकलो। जेव्हा आपण कोणत्याही व्यक्तीला भेटतो तेव्हा आपल्या काहीतरी असं संभाषण होतं की त्यामधून आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळतं, हलकं वाटतं आणि त्यामुळे सुद्धा आपण त्यांच्याप्रती कृतज्ञ राहायला पाहिजे। त्यानंतर अशा बऱ्याच गोष्टी आहेत, अगदी लहान, म्हणजे घरामधला गॅस असेल, फ्रीज असेल, खूप गोष्टी, मोबाईल असेल, जेणेकरून ह्या मोबाईलमुळे मी व्हिडिओ शूट करू शकते आणि तुमच्यापर्यंत पोहोचू शकते। वही असेल, पेन असेल, प्रत्येक गोष्टी प्रति कृतज्ञ राहायचंय, ती भावना मनामध्ये ठेवायची आणि आपण जेव्हा लिहायला बसतो तेव्हा जेवढं आपल्याला आठवतंय, ज्या ज्या सिच्युएशन्स आपल्याला आठवतात त्या लिहून काढायच्या। आता हे लिहिल्यामुळे काय काय फायदे होतात तर पहिला फायदा म्हणजे आपण रात्री झोपताना हे लिहायला घेतो किंवा सकाळी उठल्यावर किंवा दुपारच्या वेळेला, माझा असा फिक्स टायमिंग नाहीये, तर त्यावेळेला ना आपण चांगल्या गोष्टी रिमाइंड करतो। नाहीतर तुम्ही हे ऑब्झर्व केलं असेल की जेव्हा आपण असे रिकामे बसलेलो असतो ना त्यावेळेला आपण आपल्यासोबत कोणी काय वाईट केलंय आपल्यासाठी किंवा वाईट वागणूक दिली आहे आपल्याला किंवा जे काही वाईट एक्सपिरियन्स आपल्याला आलेले असतील तेच आपण आठवतो आणि मग आपल्याला त्रास व्हायला लागतो, आपण फ्रस्ट्रेशनमध्ये येतो, चिडचिड करायला लागतो, पुढचे 1-2 तास आपण त्यातून पटकन बाहेर पडत नाही। सो जेव्हा आपण कृतज्ञतेची डायरी लिहिणार असतो किंवा कृतज्ञता आपण एखाद्या वहीमध्ये लिहून काढणार असतो किंवा सिंपल तुम्ही बसा आणि कृतज्ञ मी आहे असं म्हणजे आठवायला लागा, पण मला असं वाटतं की लिहिल्याने त्याचा जास्त फायदा होतो असं मला वाटतं। ती आपल्याला एक सवय लागून जाते, नाहीतर काय नुसतंच बसून आपल्याला बोलायचं आहे तर नाही आपण ते तेवढं पर्टिक्युलर राहून करत। जेव्हा लिहायला लागतो तेव्हा आपल्याला ती एक हॅबिट होऊन जाते। तर जेव्हा आपण हे लिहायला लागतो तेव्हा फक्त आपण चांगल्या गोष्टी आठवतो आणि त्यामुळे आपण आनंदी होतो, आपण ते फील करतो, आपल्याला त्याचं महत्त्व कळतं आणि तो संदेश जो आहे तो युनिव्हर्सला जातो, बरोबर। आणि जेव्हा आपण जे काही फील करतो, आणि युनिव्हर्सचं कसं आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शनचं कसं आहे की तुम्ही जे फील करता त्या मोमेंटमध्ये तुम्ही जे फील करता ते तुमच्याकडे अट्रॅक्ट होतं। मग एखाद्या व्यक्तीने आपल्याला मदत केली आणि आपण इतकं ते फील करतोय, इतका आपल्याला आनंद झालाय, तर ऑफकोर्स आपल्याकडे आनंदच अट्रॅक्ट होणार आहे। पण जर आपण एखाद्या वाईट घटनेबद्दल आठवत बसलो तर त्रागा, राग, चिडचिड, उदासीनता हे सगळं आपण अट्रॅक्ट करणार आहे, कारण आपण तेच फील करत असतो। त्यामुळे ही एक चांगली गोष्ट घडते की आपल्याला चांगल्या सवयी आठवायची सवय लागते। दुसरी चांगली गोष्ट म्हणजे आपल्याला संध्याकाळी किंवा
आपल्याला संध्याकाळी किंवा कधीही तुम्ही जेव्हा लिहिणार असाल तेव्हा आपल्याला चांगलंच आठवून लिहायचंय. त्यामुळे आपण सतर्क राहतो दिवसभर की मला लिहायचंय ना संध्याकाळी. मग आपण लक्ष ठेवतो की कोण आपल्याला मदत करतंय, कोण आपल्याशी किती चांगलं वागतंय. सो आपला फोकस फक्त चांगल्या गोष्टी पाहण्याकडे राहतो. त्यावेळेला आपल्याला कोण आपल्याशी वाईट वागतंय किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीचा वाईट एक्सपिरियन्स येतोय तर त्याकडे आपलं लक्ष नाही राहत. आपण सतत हाच विचार करत असतो की ह्या व्यक्तीकडून मी काय घेतलंय किंवा ह्या वस्तूकडून मला काय मदत झालेली आहे किंवा घरामध्ये आई वडिलांकडून, सासू सासऱ्यांकडून, जोडीदाराकडून काय मला चांगलं मिळतंय. सो आपण फक्त चांगल्या गोष्टीचा दिवसभर फोकस करतो आणि जेव्हा आपण चांगल्या गोष्टीवरती फोकस करतो तेव्हा त्या मल्टिप्लाय होत जातात. हे मी तुम्हाला मगाशी पण आता सांगितलं. सो ही आपल्याला चांगली सवय लागते. कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही व्यक्तीमध्ये, कोणत्याही वस्तूमध्ये आपल्याला त्यातून कसा फायदा झालेला आहे ते आपल्याला ऑब्झर्व व्हायला लागतं, कळायला लागतं आणि आपण खरंच आश्चर्यचकित स्वतःच होतो की अरे बापरे, म्हणजे ही एवढीशी गोष्ट मला मदत करायची आणि मला हे माहीतच नव्हतं. सो आता हा मोबाईल स्टँड मला इतके दिवस कळत नव्हतं, पण आता तुमच्याशी बोलताना मला असं जाणवतंय की असा मोबाईल धरून बोलताना दुखणारा हात जो आहे तो आता किती रिलीफ देतोय मला, समोर मोबाईल ठेवून मी बोलतीये. सो ही एक किती छान गोष्ट आहे जी आपल्याकडे आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की आपण जे लाईफ जगतो ना, मग कोणीही असू दे, प्रत्येक जण जे आयुष्य जगतोय ना ते आयुष्य एखाद्या कोणत्या तरी व्यक्तीला हवं असतं. सो त्यामुळे प्रत्येक सिच्युएशनमध्ये फक्त चांगलं घेण्याचा प्रयत्न करायचा आणि कृतज्ञ राहायचा प्रयत्न करायचा. आणि त्यानंतर तिसरी गोष्ट, जसं की मी तुम्हाला म्हणालेच की आपल्याला चांगल्या गोष्टी पाहायची. पहिली गोष्ट, चांगल्या गोष्टी आठवायची सवय लागते. दुसरी गोष्ट, चांगल्या गोष्टी पाहायची सवय लागते. तिसरी गोष्ट, आपण तक्रारी करणं बंद करतो. जर आपण ठरवलं ना की मला तक्रार नाही करायची आहे, माझ्याकडे तर सगळंच आहे, तर हे होत नाही पॉसिबल. माझ्याकडे 10 ड्रेस असतील तरीही मी म्हणणार की अरे यार, मला आज ड्रेसच नाहीये घालून जाण्यासाठी पार्टीसाठी. किंवा अरे यार, इतकं चांगलं घर असतं आपल्याकडे तरी आपण म्हणतो अरे यार, घरामध्ये अजून हे पाहिजे होतं, अजून छान दिसलं असतं. म्हणजे माणूस समाधानी नाही होत, सतत माणूस तक्रार करायला लागतो. आणि जेव्हा आपण कृतज्ञता लिहायची, कृतज्ञ राहायची प्रॅक्टिस करायला लागतो त्यावेळेला आपण तक्रारी आपोआपच बंद होतात. आपल्याला कळत नाही ते की आपल्या तक्रारी करणं बंद झालंय, ते आपल्याला अजिबात लक्षात येत नाही. आपोआप ते बंद होऊन जातं, कारण सगळं लक्ष हे फक्त चांगल्या गोष्टी करण्यामध्ये, ऐकण्यामध्ये, फील करण्यामध्ये आपला वेळ चाललेला असतो. त्यामुळे फक्त आणि फक्त आपल्याला चांगल्याच गोष्टी दिसू लागतात. हळूहळू सगळ्या तक्रारी कमी होतात आणि त्यामुळे पुन्हा तुम्ही चांगल्या गोष्टीच अट्रॅक्ट करता. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन मधला. अर्थातच कृतज्ञता ही सुद्धा एक त्यातली टेक्निकच आहे. त्याचबरोबर तुम्ही जे फील करता, जे इमॅजिन करता ते तुमच्यासोबत घडतं. आणि जेव्हा तुम्हाला कोणीतरी मदत केली आहे, कुठल्या तरी गोष्टीची मदत होतीये हे इमॅजिन करून लिहू लागता, त्यावेळेला तुमच्यासोबत तेच घडणार. त्यामुळे हे 3 फायदे मला झालेले आहेत आणि गोष्टी मल्टिप्लाय होत चाललेल्या आहेत. सबस्क्रायबर्स प्रति मी रोज कृतज्ञता व्यक्त करते. रोज 5 सबस्क्रायबर्स वाढले. 5 सबस्क्रायबर्स जे कोणीही असतील, मला माहिती नाही, पण ते जे कोणीही आहेत त्यांच्याप्रती मी खूप कृतज्ञ आहे. हे इतकं फील करून म्हणला पाहिजे ना आपण. आणि इवन सबस्क्रायबर्सच नाही, इवन मी एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला. तुम्ही तुमच्या प्रोफेशनमध्ये मला प्रेझेंटेशन बनवण्यामध्ये ह्या कलिगचा फायदा झाला, मदत झाली. किंवा जर तुमचा बिझनेस असेल तर ही डील क्रॅक करण्यामध्ये मला ह्यांची मदत झाली किंवा ह्यांच्यामुळे मला ही डील मिळाली. सो प्रत्येक ईच अँड एव्हरी मुवमेंट, ईच अँड एव्हरी सिच्युएशन, ईच अँड एव्हरी थिंग जी तुमच्यासोबत घडतीये त्याच्याप्रती कृतज्ञ राहा. मग तुमच्या जे रिलेटिव्स आहेत, तुमच्या घरामधले जे लोक आहेत, आपण सतत असं म्हणतो की नाही ते असे वागतात ना, मग असं होतं, किंवा माझ्या सासूबाई माझं कौतुकच करत नाहीत, मग तसं होतं. मग असं नाही करायचं की आपण जेव्हा तुम्ही तुमच्या सासूबाईंकडे सुद्धा चांगल्या सवयी असतीलच ना, मग आपण वाईट सवयीच का फोकस करतो.
सो आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीमधल्या चांगल्या सवयी आठवून त्याच्याप्रती कृतज्ञ राहायला लागतो ना, किंवा मी माझ्या सासूबाईंकडून हे शिकले, मी माझ्या नंदेकडून हे शिकले, असं जेव्हा आपण युनिव्हर्सला मेसेज द्यायला लागतो, लिहायला लागतो, त्यावेळेला ऑटोमॅटिकच ते नातं सुद्धा सुधारायला लागतं, आपली नाती सुद्धा सुधारायला लागतात. आणि जसं की व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हणाले की गोष्टी हव्या तशा व्हायला लागतात. आपल्यामध्ये एक एनर्जी येते किंवा आपला दृष्टिकोन बदलतो, आपल्याला सगळं चांगलं दिसायला लागतं आणि ह्यानी खरंच खूप फायदा होतो. खूप खूप रिपीट काही गोष्टी बोलली आहे मी, पण खरंच खूप जास्त मॅजिकल टेक्निक आहे ही. तुम्ही नक्की करून बघा आणि 1-1.5 महिन्यानंतर तुम्हाला फरक जाणवेल. तेव्हा या आणि मला कमेंट्समध्ये लिहून कळवा, मलाही छान वाटेल. आणि एका जरी व्यक्तीनी हे एक्सपिरियन्स केलं तरी हा व्हिडिओ केल्याचं मला खूप जास्त समाधान मिळेल. सो हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते. आय होप तुम्हाला ही टेक्निक कळाली असेल, क्लिअर झाली असेल. आणि आणखी काही एक्सपिरियन्स मी घेतला तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. लवकरच नवीन छान विषयासोबत व्हिडिओसोबत भेटूयात. तोपर्यंत कृतज्ञ रहा, छान आयुष्य जगा, आनंदी रहा, उत्साही रहा. बाय.